जीतता है लेकिन पराजित नहीं, असं एक वाक्य आहे. या न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या एक प्रकारे त्यांच्या श्रीमुखात मिळालेली आहे या निर्णयामुळे. कारण दिल्लीतील 2 कोटी लोकांनी निवडून दिलेला, लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला तुम्ही कुठचाही पुरावा नसताना जेलमध्ये टाकत असतील, हे कुठे सुद्धा मान्य केलेलं नाहीये. आणि म्हणून आमचा ह्या देशातील संविधानावर विश्वास आहे. हा संविधानाचा विजय आहे आणि येणाऱ्या 1 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 20-21 दिवस आम्ही पद्धतीने ही निवडणूक आणि भारतीय जनता पक्षाची जी काही 10 वर्षांची जी काही हुकुमशाही चाललेली आहे, हुकुमशाहीला उकडून बाहेर फेकून देऊ आणि बाबासाहेबांचं संविधान पुन्हा एकदा आम्ही इम्प्लिमेंट करू, अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. आम्हाला कल्पना होती की अरविंद केजरीवाल जे आहेत त्यांना न्याय मिळेलच आणि म्हणून आमची घोषणा होती की जेल के ताले तुटे. धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.